मित्र हो नमस्कार. ॲडव्होकेट गुरु या ऑफिशियल चॅनेलमध्ये मी ॲडव्होकेट संदीप सोनवणे सर्वांचे स्वागत करतो. मी नेहमी सायबर नॉलेज, लीगल नॉलेज, ऑनलाईन इन्फॉर्मेशन, करंट व अपडेटेड माहिती याविषयीची माहिती व्हिडिओ बनवत असतो. तुम्ही माझे चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून घ्यावे. भारतीय दंड संहिता 1860चे मिस्टेक ऑफ लॉ आणि मिस्टेक ऑफ फॅक्ट मधील आज फरक समजणार आहोत. नंबर 1 मीनिंग, नंबर 2 इन द आईज ऑफ लॉ, नंबर 3 लायबिलिटी अंडर क्रिमिनल लॉ, नंबर 4 लायबिलिटी अंडर सिव्हिल लॉज. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मिस्टेक ऑफ लॉ अँड मिस्टेक ऑफ फॅक्ट. नंबर 1 इज मीनिंग. It is an erroneous belief about the legality of a matter, meaning mistake of fact. It is an erroneous belief as to something factual. Number 2, in the eyes of law, mistake of law. There is no excuse for mistake of law. In the eyes of law, mistake of fact, there is no excuse except in those cases where motive is an essential ingredient. Number 3, liability. Under criminal law, mistake of law, it is absolutely. Liability under criminal law, mistake of fact, it might be excused as an exception to general rule under section 76 and 79 of Indian Penal Code 1816. Number 4, liability under civil laws. Mistake of law, it is absolutely. Liability under civil law, mistake of fact, it is ॲब्सोल्यूट. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही तुमचे व्हॉट्सअपचे सर्व ग्रुपवर नक्की शेअर करावे. सदर व्हिडिओ बाबत काही शंका, अडचण, चूक, दुरुस्ती अथवा सजेशन असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करावे ही विनंती. जय हिंद.